आणि तो संघ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून इनेक्स मध्ये पाहायला मिळतो. टॉप एज चेंडू हा वेट शॉट फालीच्या डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय. शत्रक्षक जोपर्यंत जाऊन चेंडू फील्ड करेल तत्पुरती मात्र या ठिकाणी 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगली रन मिडविंड विकेट दोघांमध्ये चांगला आपल्याला समतोल पाहायला मिळाला. कुणालने आपल्या स्वतःच खातं उघडलं 2 धाब्याने. पहिले षटक तुम्ही पाहता या ठिकाणी पॉवरप्लेचं 2 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. आता मात्र डीप लॉंग ऑनला आणि त्यानंतर डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू पण पाहतोय. आणि पारंपरिक क्षेत्र आहे ज्यावेळी तुम्ही पहिला पॉवरप्लेचा खेळ अनुभवता. सन्माननीय प्रकाशजी डोंगरे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या माध्यमातून कृष्णा 11 वारलीपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रकाशजी डोंगरे साहेब. इथे मात्र वेट अँड पुश परंतु शॉट थर्ड मॅनला मात्र हत्तीफला झेल लागतो कृष्णा 11 वारलीपाडा संघाला. पहिला मोठा धक्का. Ravi in the mix. खरं म्हणजे कुठेतरी पॉइंटच्या डोक्यावर स्लाइस करायचं होतं फलंदाज कुणालला हा फटका. परंतु परफेक्टली मात्र टायमिंग झालं नाही. एज लागल्यानंतर मात्र एक सुंदर झेल पाहायला मिळालं. पहिला धक्का लागत असताना कृष्णा 11 वारलीपाडा. इथे मात्र एज आणि त्यानंतर एसटी रक्षक सुद्धा बीट होतोय. चेंडू मात्र निघून जातो भरपूर वेगाने नॉन स्टॉप सीमेच्या पलीकडे. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. जेवढा वेगाने मात्र कुणालने चेंडू हाताला तेवढाच वेगाने मात्र चेंडू सीमेच्या पलीकडे निघून गेला. किरण कचरीच्या बॅटपंद आपल्याला हा पहिला चौकार पाहायला मिळाला. संख्या पाहतोय आपण 1 गडी बाद 6. इथे मात्र चेंज ऑफ पेस थोडासा स्लोअर गतीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि ती लेंथ इथे मात्र कुठेतरी फलंदाजाला ओळखता आली नाहीये. त्याचमध्ये मात्र हा डॉट चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना त्यानंतर तुम्ही या दुसऱ्या फेरीतील सामने पाहणार आहात. दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना असेल कबीर 11 खानिवली विरुद्ध पीजी स्पोर्ट कास्टने. काय जबरदस्त कलाकृती पाहतो आपण. फुलटॉस चेंडू स्वीप किक आणि मात्र या ठिकाणी चेंडू अतिशय वेगाने पुन्हा ट्रॅव्हल होतो या डीप थर्डमॅनच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. अतिशय सुंदर युक्तीचा वापर केला. कारण किरणला सुद्धा माहिती की पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आपण जर एखाद्या वेळी गॅप शोधलं तर तुम्ही या चांगल्या धाबा जोडू शकता. आणि त्याच प्रकारचा अंदाज या फटक्यामध्ये आपण पाहिला. या ओव्हरमध्ये दुसरा चौकार पाहिला आपण. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकी गमावल्यानंतर कृष्णा 11 वारलीपाडा संघ धावसंख्या इथे मात्र जोडतोय. 1 गडी बाद एकूण 10 धावा. 4 षटकांची तुम्हाला आज मॅचेस पाहायला मिळतात. एकूण 12 संघ आज इनिंग्स मध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2022 वर्ष 23 आणि हे सातत्य टिकून ठेवलंय अमरकडा मंडल कासने आणि अमोलजी दलवी. एवढे वर्ष एखाद्या स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवणं छोटी गोष्ट नाहीये. अनेकाच्या स्पर्धा तुम्ही पाहिल्या असेल की या 2-3 सत्र तुम्ही ती स्पर्धा पाहता त्यानंतर त्या स्पर्धा मात्र गायब होत असतात. परंतु या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी अमरकडा मंडल कासनेचं. कारण प्रत्येक वर्षी एक वेगवेगळ्या अंदाजामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अक्षय. 10 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. 1 गडी नक्कीच गमावला परंतु त्यानंतर किरणने चांगलं कमबॅक करून दिलं. पहिला चेंडू इथे मात्र खराब लेंथ होती. फुलटॉस डाबा स्टेकवर तर कनेक्शन झालं असतं तर कदाचित ते चेंडू तुम्हाला सीमेरेषेवरकडे पाहायला मिळाला असता. परंतु पंच राजेंद्र पाटील सर यांचा मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. पहिली अभंतर धाव इथे मात्र गोलंदाज खर्च करत असताना. इथे मात्र पहा जी लेंथ पहिली होती 30 लेंथ दुसरी सुद्धा पाहायला मिळाली. इथे मात्र फलंदाजाचं मी कौतुक करेन. हलक्या चेंडू मात्र दिशा दाखवली आणि चेंडू मात्र भरपूर वेगाने निघून जातोय फायलिंगच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय चौकार.
आतापर्यंत 3 चौकार आले आणि तिन्ही चौकार पाहिले तर आपण एस्ट्याच्या पाठीमागे पाहायला मिळाले. 2 थर्डमॅनच्या दिशेने तर एक फाईन लेगच्या दिशेने. आणि या कुणालनं आपल्या संघासाठी फक्त 2 धावाचं योगदान दिलं होतं, परंतु त्यानंतर विलास आणि किरण चांगली बॅटिंग करत असताना एक समजदारी इथे मात्र दाखवताना. कारण किरणच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिले तर विलासच्या बॅटमध्ये आपण हा पहिला चौकार पाहिला. इथे मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फुलटॉस लेते त्या पाहिले आपण, परंतु फटकामध्ये खूपच छान इथे मात्र टायमिंग साधलं. ते म्हणजे फलंदा विलासने बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, जो चेंडू फेक केली गेली तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल पुढे जात असताना 16 धावा संख्या 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 10, तर आतापर्यंत 7 धावा इथे मात्र खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. इथे मात्र सुंदर व्हेरिएशन पाहिलं आपण, कारण जेवढ्या चपलाईने फलंदाजी विलास बॅटिंग करतोय तेवढ्याच चपलाईने इथे मात्र गोलंदाज आता मात्र कुठेतरी अक्षय कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पावलांचा वापर इथे मात्र ऑफ ब्रेक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु जर चेंडू एस्टांना जर स्पर्श झाला असता तर कदाचित चित्र काहीतरी वेगळं घडलं असतं. परंतु सुखाने मात्र या ठिकाणी पहिले तर दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये एक सुखरूप आहेत. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाहीये. पुन्हा इथे मात्र ठिकाणी लोअर फुलटा चेंडू मात्र चांगला फटका पाहतोय आपण एस्टा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये जोपर्यंत क्षेत्रशः इथे मात्र चेंडू येऊन फील करेल, थोडीशी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी, परंतु बॅकअप चांगला. आणि त्याच मुळे पाहतो की फलंदाजाने पाहता पाहता 3 धाबा इथे मात्र भरपूर वेगाने पूर्ण केल्या. चांगलं दोघांमध्ये तालमेल आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना पुढे पाहतोय आपण 20 धाबा 20. स्विच इट पलटी शॉट इथे मात्र फुल टॉस आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. किरणच्या बॅटमध्ये येणारा हा 3रा चौकार. DJ Ravi in the mix. तर पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र चौकार प्राप्त केला होता किरणने, आणि दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र किरणने चौकार प्राप्त केला. त्या 2 षटकांची समाप्ती पाहिली तर धावसंख्या 24 या आकड्यावर आपल्या पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज कुणालने, परंतु अक्षयने दुसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 14 धाबा खर्च केल्या. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र कुठेतरी आपल्याला कृष्णा 11 वारीपाडा संघ पाहतोय आपण, कारण यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जर अशाच प्रकारे जर बॅटिंग इथे पाहायला मिळाली तर मात्र कुठेतरी 50चा जो आकडा आहे तो नक्कीच इथे मात्र पार करेल कृष्णा 11 पार्लेपाडा संघ. संजोग 3ऱ्या षटकाला सुरुवात करतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने उर्ध विकेटने आले. पहिला चेंडू पात्र पडल्यानंतर थोडासा मूव झाला आणि त्यानंतर एस्टेच्या पाठीमागे मात्र चांगलं कार्य पाहिलं आपण. यश पाली संघ प्रथमतः पालीस्वर पाली या नावाने मात्र सातत्य या संघाने टिकून ठेवलं होतं, परंतु आता मात्र यश या नावाने मात्र संघ उतरलाय. थोडस मात्र या ठिकाणी वजन ट्रान्सपोर्ट चांगला फटका पाहतो पण डीप कव्हरला मात्र थोडस चुकीचा अनुमान पाहायला मिळाला आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्याचमुळे मात्र चेंडू निघून जातोय सीमेरेषे पलीकडे. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. आतापर्यंत 28 धाबा आपल्याला पाहायला मिळतात, पण 28 धाब्यामध्ये एकही सिंगल नाहीये. म्हणजे फलंदाज चौकारामध्ये डील करतायत. एक दुहेरी तर एक तिहेरी अशी धावसंख्या आपण पाहतोय आणि हा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला संजोगच्या माध्यमातून. चांगली वापसी इथे मात्र काय सुंदर फटका पाहतोय आपण. अगदी या चेंडूला येऊ दिलं, जेवढा वेगाने चेंडू आला तेवढाच वेगाने इथे मात्र पाठवला फायलिंगच्या दिशेने. विलाच्या बॅटमध्ये हा अजून एक दर्जेदार चौकार पाहतोय. बत्तीस धाबा स्कोर कार्डावरती
काय जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण. दोन्ही फलंदाजांना मात्र मोठे फटके केल्यासाठी मात्र क्षमता ठेवतायत आणि दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण प्रत्येकी तीन तीन चौकार पाहिले आणि या डावामध्ये आता मात्र पहिली सिंगल धाव आपण स्कोअर कार्ड मध्ये ऍड करतोय आणि ती धाव सुद्धा जर पाहिली तर लेग बॅटच्या स्वरूपात आपण पाहतोय म्हणजे बॅटच्या स्वरूपात मात्र ही धाव नाहीये. संख्या 33 स्विचिट खेळण्याचा प्रयत्न करणं आतापर्यंत किरणनी दोन पलटी शॉट केले असताना दोन चौकार प्राप्त केले आणि या चेंडूचा मात्र कुठेतरी एक वेगळ्या अंदाजामध्ये फटका त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीती 3 षटकांची समाप्ती इथे मात्र होत असताना 11च्या सरासरीने जवळपास आपल्याला 33 धावा पाहायला मिळत आहेत. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे. कबीर 11 खानेवली संघाचा संघनायक आणि पिजीसपूर कासने संघाचा संघनायक. दुसऱ्या फेरीतील तुम्ही पहिला सामना या ठिकाणी पाहणार आहात. संजूने दोन षटकांच्या तुलनेनुसार मात्र हा षटक कुठेतरी चांगला हाताळलं. दोन चौकार रंगीत आपण या ओव्हर मध्ये पाहिल्या परंतु त्यानंतर 3 डॉट चेंडू सुद्धा आपण पाहिले म्हणजे एका षटकाच्या स्पेल मध्ये त्यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. चांगली डेव्हलपमेंट इथे मात्र दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी करत असताना आणि ज्यावेळी अशा प्रकारच्या पार्टनरशिप होत असतात त्यावेळी तुम्ही स्लॉक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा नक्कीच मानस करू शकता आणि तोच मानस इथून मात्र विलास आणि किरण निश्चितपणे करतील. चौथ्या षटकात सुरुवात केली आहे गोलंदाज पंकज आणि मात्र पहिल्याच चेंडूवर इथे मात्र चेंडू बॅटला किस करत असताना एसटीच्या पाठीमागे गेला आणि मात्र एसटी रक्षकाने मात्र हा झेल त्या ठिकाणी समाप्त केला. दुसरा धक्का लागत असताना कृष्णा 11 वारली पाटील संघाला विलास बाक टू द डगआउट. DJ Aki in the mix. भरपूर चांगला संसार सुरू होता खेळपट्टीवर परंतु तो संसार उद्ध्वस्त केला गोलंदाज पंकजने. विलास बाद होण्यापूर्वी चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तब्बल 17 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि या 17 धावांमध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्यानंतर कपिल येतो या इनिट नंबर 4 या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. फुलटॉस आणि ते मात्र फलंदाज बीट एसटी रक्षक बीट पंचांचा बीमरचा इशारा आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला नॉन स्टॉप सीमेरेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार 1+4 एकूण 5 धावा बोनच्या रूपाने इथे मात्र गोलंदाज पंकज धाबा खर्च करतोय. फ्री असेल आणि ही संधी मिळते या कपिलला. सरळ बॅटने लॉप करतोय सुंदर फटका इथे मात्र स्वीट साऊंड इथे मात्र ऐकायला मिळालं परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र लॉंग ऑनला मात्र चांगली फिल्डिंग आणि या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही तिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न केला फलंदाजाने. दोन्ही गाड्या एकाच रुलावर पाहायला मिळाल्या आणि मात्र ऍक्सिडेंट होत असताना तिथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. कपिल आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचमुळे पाहतो की किरणने कुठेतरी आत्महत्या केली आपल्या संघासाठी. कारण किरणला माहिती की या स्थितीमध्ये कपिल माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्याकडे चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आणि त्याचमुळे मात्र त्यांनी धावचीच्या स्वरूपात आपली स्वतःची विकेट्स गमावली. परंतु काय चांगल्या चेंडूची फेकी पाहतोय आपण. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र टायमिंग बरोबर साधू शकला नाही. हलक्या तरी मात्र चेंडू पुश केलं त्या ठिकाणी फलंदाज कपिलने आणि 1 धाव त्या ठिकाणी संत गतीने पूर्ण केली. धावसंख्या पुढे जाईल या एका धाब्याच्या साह्याने 40 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. दोन्ही पहिल्या डाबातील आपण जर पाहिले तर काही चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल महेश येतोय डाकुऱ्याचा फलंदाज आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहतो आपण खेळपट्टीवर आणि या सत्रामध्ये कुठेतरी डाकुरे हाताच्या फलंदाजाने एक मित्र म्हणे की मेजवानीच आहे. कारण डाकुरे हाताच्या फलंदाजांना पाहिलं तर ऑन साइडला भरपूर वेगाने वारा वाहतोय आणि जर एखाद्या फलंदाज या वाऱ्याचा साथ मिळाली आणि जर लाभ उचलला तर मात्र भरपूर धाबा
जोडू शकतायत आणि तोच प्रयत्न इथे मात्र महेश करत असताना उंची भरपूर प्राप्त केली आहे, अंतर सुद्धा प्राप्त केलं आहे आणि चेंडूला फेकून दिला मिडविकेटच्या बाहेर. एक हा उत्तुंग षटकार. DJ Aki, 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 Aki. In the mix. पाचशेच्या तीन तीन शंभरच्या नोटा आपल्याला जमत नाही धंदा खोटा. मी ही शोभाला पत्तीहार. मी ही काय जबरदस्त टायमिंग पाहायला आपल्याला आणि काय जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहिलं आपण महेशचं. पहिल्याच चेंडूला सामना करत असताना असं वाटते की भरपूर वेळ त्यांनी खेळपट्टीवर काढलाय, परंतु कौतुकास्पद कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना आपण पाहतोय. इथे मात्र हाफ ट्रेकर पुन्हा त्या चेंडू मात्र ऑन साइडला उडवलाय. 286 चेंडू खाली मात्र जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक बिग हिट. 7 धावांसाठी हा येतो दमदार षटकार. योग आणि या षटकारानंतर 50 धाबाचा टप्पा सुद्धा इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केला आहे. कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाने तब्बल 52 धाबा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. दरम्यान स्पर्धेच्या माध्यमातून मॅरेथॉन सिरीज साठी ज्यांच्याकडून आम्हाला कूलर लाभलेला आहे असे दानशूर व्यक्तिमत्व संतोषजी हलके यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या डाबातील अतिशय सुंदर चेंडूची फेकी, अगदी यॉर्कर लेंथ चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र महेश मात्र ठिकाणी सन्मान देऊ शकला नाही. तर पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. एकूण 3 गडी बाद 52 धाबा चांगली आहे. इथे मात्र धाबा कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाने जोडल्या आणि हा सामना जिंकायचा असेल तर यश इलेव्हन पाली संघाला 24 चेंडू मध्ये 53 धाबा तर इथे मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर हा पूर्ण टार्गेट होईल की या धाबांचं संरक्षण होईल. तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ आहेत कबीर इलेव्हन खानिवली विरुद्ध पीजी स्पोर्ट कासने. असा हा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. आमचे मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी ज्यांच्याकडे आम्हाला कूलर लाभलेला आहे असे दानशूर व्यक्तिमत्व आपण संतोषजी हलके शुभ हस्ते आपण नाणेफेक पीजी स्पोर्ट कासने आणि कबीर इलेव्हन खानिवली असा हा सामना. आणि हा सामना प्रत्येकी दोन्ही कॅप्टनच्या मॅचसाठी 3 षटकांचा असेल. एक षटक हा पॉवर प्लेचा असणार आहे. तर कबीर इलेव्हन टॉस करतील या ठिकाणी मागणी केलेली आहे, परंतु अमर क्रीडा मंडळ कासने टॉस जिंकला. या पीजी स्पोर्ट कासने संघाने मान्यवरांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा त्या जाऊन व्यासपीठावर स्थान आपण पाहायचं आहे. पहिला सामना तुम्ही पाहिला तर उद्घाटन सामना केला होता आणि तुम्ही मीनाक्षी कांदे संघाला पराभूत केलं. तुम्ही पराभूत केलं होतं. तर टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय, काय स्ट्रॅटेजी तुम्ही आखणार आहात कबीर इलेव्हन खानिवली संघाच्या अगेन्स्ट? ज्या संघामध्ये शेखर दलबे आहे तो संघ नक्कीच आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये नव्हे तर टेनिस क्रिकेटमध्ये चांगला संघ म्हणून मानला जातोय. तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30 पर्यंत प्रयत्न असेल. आणि यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर कोणत्या गोलंदाजाकडे तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? वैभव आणि स्पर्धा तुमच्या संघासाठी किती महत्वाची आहे? तर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दर्शन, तुम्ही टॉसची मागणी केली परंतु मात्र तुम्हाला टॉस प्राप्त झाला आणि बॅटिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकायचं तुमचं परंतु तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटते तुमची गोलंदाजी पहिल्यांदा संघासाठी किती धावसंख्या योग्य असतील? आम्ही 40 करायचा प्रयत्न करू. या बॅटिंग क्रमवारीमध्ये काय चेंजेस नाही ते आम्ही काय वाटते की आता पहिले सामने झाल्या होत्या का? नाही. तर चांगला खेळ आतापर्यंत तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तर टॉस समाप्त झालाय, टॉस जिंकलाय पीजी स्पोर्ट कासने या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टनच्या मातेसाठी थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर टार्गेट असेल या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी तब्बल 53 धावसंख्येचं खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला 4 ओव्हर्समध्ये बॅटिंग करत असताना 52 धावा बनवल्या. 53चं टार्गेट इथे सेट केलं. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत
अपर क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक. आणि एक मित्रांनो खुश खबर अशी आहे की खरोखरच आपण ज्या ज्यावेळी स्पर्धा पाहतात त्यावेळी तुम्हाला प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य पाहायला मिळतो. या तर आपण समीर पाहतो की कधी कधी एखाद्या स्पर्धेमध्ये 2, 3, 4 असे पारितोषिक असतात, परंतु या स्पर्धेमध्ये एकूण 8 पारितोषिक आहेत. म्हणजे जो संघ आज जे 2 संघ क्वालिफाय होणार आहेत त्या दोन्ही संघांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाणार आहे असं भगवानजी भुईर यांच्या माध्यमातून आम्हाला आताच माहिती मिळालेली आहे. डेफिनेटली म्हणजे जो दिवसातून क्वालिफाईड होईल तो खाली आज जाणार नाहीये. गटामधून जो निघेल त्याला मात्र ट्रॉफी एक तरी दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. खानिवली गावचे पोलीस पाटील सन्माननीय किशोर दलवी यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. विनायकानी वासुदेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली टोटल सेट केली. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 52 धावा जोडल्या गेल्या. गोलंदाजी करण्यासाठी सागर आलाय. वारलीपाडा अगदी आपण बरोबर उल्लेख केला, मागे मी पीटीसीच्या 2 ते 3 स्पर्धा कव्हर केल्या. अतिशय चांगल्या दर्जाचा क्रिकेट वारलीपाडा टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या या पीटीसी मध्ये देखील. गोलंदाज सागर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ. राईट आर्म राऊंड द विकेट ना. यावेळी पहिलाच बॉल, वॉट अ शॉट. आर पार चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. हा खणखणीत षटकार. DJ Aki. वाह डीजे, एक नंबर. ट्रेंड जमाना जिथे चाललाय त्यानुसार चालावं लागेल. पहिल्याच बॉलवर इथे आपली उपस्थिती किती उपयुक्त आहे संघासाठी ते दाखवून दिलं फलंदाजानं. यावेळेचा हा चेंडू स्वीप करायचा होता. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल आहे. पंचांचा इशारा आला वाईट बॉल. आज जरूर आपण पाहिलं तर नाईक ब्रदर्स एवन जोडी अंपायरिंग पॅनल मधले आणि राजेंद्र पाटील त्यांच्या सोबतच आहेत. चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळाली आज पूर्ण दिवसभर. अगदी आपण पाहिलं तर आता सेकंड सेशन चालू आहे, दिवसामधील दुसरं सत्र चालू आहे. यावेळेचा हा चेंडू इथे टॉप एज बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. प्रयत्न तर चांगला राहिला, परंतु चेंडूला अडवू शकलेले नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील टीम पालीला. धावफलक 4च्या मदतीने 11 वर जाऊन पोहोचले. ईट फॉर टॅट. ईट का जवाब अब पत्थर से दिया जा रहा है. अजून एकदा मागेदार. क्लासिकल स्ट्रोक. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. अजून एक चौकार. गुड शॉट. ठोसा दिला जातोय. जी फलंदाजी हवी होती ती फलंदाजी आता इथे होत असताना सागर वरती दडपण. दबाव असेल. यावेळी फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होता सेली मिडॉन क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. धावफलक मात्र स्थिर. धावफलकावरती 15 धावा. प्रत्येक षटकामागे 14 ते 15 धावा बनवायच्या होत्या आणि ती सरासरी ती धावगती आता मेंटेन ठेवली आहे या षटकामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू इथे देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आहे. एक धाव सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केली. मी म्हणेल जरूर ज्यावेळी विकेट किपर चेंडूवरती धावला होता ना
त्यावेळी फलंदाज विनायकच्या हृदयाचे ठोके वाढले असतील, कारण धोकादायक ही धाव होती, धोकादायक धाव म्हणता येईल. धावफलक 16 धावा, 16 रन्स ऑन अ बोर्ड. सागर पुन्हा एकदा तयार, दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. चांगली रणनीती पाहायला मिळाली, इथे देखील गॅप मिळाली आहे, परंतु एलिव्हेशन हवं तेवढं चांगलं प्राप्त झालं नव्हतं, टायमिंग प्रॉपर जुळालं नव्हतं. दुसरी धाव पूर्ण झाली आहे, धावफलक 2 ने आता पुढे सरकत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. जी सुरुवात हवी होती ना, ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सलग 23व्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण इथे आलेलो आहोत, परंतु याचं संपूर्ण श्रेय मी अमर क्रीडा मंडळाला, त्याचबरोबर या कासने गावामधील सर्व गावकऱ्यांना देईन, कारण कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता एकही वर्षी आमची स्पर्धा जरूर संपन्न झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण गावकऱ्यांचा देखील मोठा वाटा आहे, मी म्हणेल, ही स्पर्धा सफल होण्यासाठी. आज या 23व्या वर्षी पहिल्या दिवसाचा खेळ अगदी आता संपन्नतेच्या वाटेवरती आहे. निश्चितच याची देही याची डोळा हा क्रिकेटचा सोला, दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. याच्या मागे भरपूर मेहनत, अथक परिश्रम स्वर्गीय महादेव स्मृती चषकासाठी त्यांच्या निश्चितच संघाने, त्यांच्या मंडळानं, अमर क्रीडा मंडळानं घेतलंय. त्यांचं देखील कौतुक करायला हवं, प्रशंसा करायला हवी. खरं तर एखादं कार्यक्रम म्हटलं तर मित्रांनो, युनिटी, एकत्रित येणं, एकत्र होऊन काम करणं, एकीचं बळ दाखवणं गरजेचं असतं, आणि ती एकी पाहायला मिळाली या कासने गावामध्ये अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून. युनिटी फार महत्वाची आहे मित्रांनो. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी ते आलाय. कपिलचा वापर केला जातोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू अपील केली आहे, परंतु हाईट फॅक्टर जास्त आहे असं जरूर सांगितलं अंपायरनं. पुन्हा एकदा बोलत यार. यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक इथे केलं जाते. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र ऑन साईडला शॉट ऑन पूल गेलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, डीप मधून फिल्डर आलेत. चेंडू उचललाय, तोपर्यंत वेळ होती एक धाव कंप्लीट करण्याची. धावफलक एका धावेने आता पुढे सरकत असताना फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत 19 धावा. कपिलची ही चांगली ओव्हर पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये, कंपॅरिझन मध्ये ही ओव्हर कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. ही स्ट्रेंथ आहे, कमबॅक करण्याची ताकद ठेवतोय, परंतु इथे पहा हाफ ट्रॅकर चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर. 6 धावेंसाठी हा षटकार, जसा चेंडू आला तसाच निघून गेला. गुड बॅटिंग. पाली गाव म्हटलं तर काही अंतरावर हे गाव बसलंय. या मैदानाच्या जवळ अगदी हे गाव आहे, त्यामुळे ह्या मैदानामध्ये भरपूर क्रिकेट ते खेळले असावे. इथे चांगला बॉल हे पाहिला पण रिप्ले मध्ये, बॅटच्या अगदी आतल्या बाजूनं तो चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता. हे पाहू शकता आपण, अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. टीमची टोटल 25 धावा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा चेंडू, इथे देखील गॅप मोठी आहे, 2 फिल्डर्स धावतायत, परंतु चेंडू मात्र निघून जाईल दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून. 4 धावेसाठी चौकार. DJ Ravi in the mix.
त्यांची ओळख आहे आणि इथे आता कमबॅक पाहायला मिळाला. यावेळेचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय अलॉंग द ग्राउंड, चेंडू चाललाय लॉंग ऑनला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि जर ज्या संघामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं असेल ना, तो संघ जरूर मी म्हणेल नेहमीच 10 ते 15 धावा प्लस असतो. कारण एक याचं उत्तम उदाहरण काय तर ज्यावेळी जॉन्टी रोड्स संघामध्ये खेळायचा त्यावेळी साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन ओपिनियन मध्ये सांगायचा, मी तुम्हाला जरूर हा चेंडू संपल्यानंतर त्याची माहिती देईनच. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, विस्टामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडली झेल आणि संपलाय. फलंदाज विनायकचा खेळ, पहिला धक्का. DJ Ravi in the mix. थँक्यू डीजे, थँक्यू. तर आपण चर्चा करत होतो क्षेत्ररक्षण. तर एकेवेळी जरूर साऊथ आफ्रिकेच्या कॅप्टनचा इंटरव्ह्यू घेतला की आणि त्या कॅप्टननं सांगितलं होतं की आम्ही 220 धावा जर बनवल्या तर तुम्हाला 245 धावा चेस कराव्या लागतील. तर जरूर त्याला रिपोर्टरनं विचारलं असं का, तर आमचा एकटा जॉन्टी रोड्स 25 धावा वाचवणार आहे. म्हणजे हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास त्याच्या कॅप्टनला जॉन्टी रोड्स कडनं होता. तर तितका विश्वास प्रत्येक खेळाडूंना आपल्या टीम मधील कॅप्टनच्या मनामध्ये भरणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हार्डवर्क करणं जरूर गरजेचं असतं. त्याच्यासाठी स्मार्ट वर्क, मेहनत करणं, प्रॅक्टिस करणं तितकीच गरजेची असतं. मित्रांनो, क्रिकेट प्रॅक्टिसचा खेळ आहे, सोपा खेळ नाहीये. जो सराव करेल, जो मेहनत करेल तोच मात्र चमकेल या खेळामध्ये. यावेळेचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर जास्त मूव झाला. अंपायर्स कॉल इट इज अ बॅट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या एका धावेच्या मदतीनं आता पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 32 वर 32 रन्स. अगदी 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की सहजगत्या आता विजय मिळवतील टीम पाळीचे फलंदाज, परंतु त्यानंतर विलासने काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 बॉल 21 ची गरज. हा चेंडू महत्वाचा या सामन्यामधील वळण घेणारा हा बॉल असेल, परंतु कोणाच्या बाजूने पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल. लाईन चुकीची आहे, अंपायरचा इशारा, वाईट बॉल आलाय. खरं तर 7 बॉल आता 20 ची गरज आहे. इथनं जर मोठा फटका आला तर या मॅच मध्ये कमबॅक होईल पाली संघाचं आणि इथनं जर विकेट किंवा डॉट आला तर मी म्हणेल स्ट्रॉंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच टीम वारली पाडाची. यावेळेचा हा बॉल इथे पडल्यानंतर सरळ कीपरच्या हातामध्ये जातोय. फक्त आणि फक्त 4 धावा आपल्या षटकामध्ये या ठिकाणी खर्च केल्या गोलंदाज विलासनं आणि उर्वरित समीकरण आता येणारे चेंडू शिल्लक असतील 6. सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 20. 6 बॉल अँड 20 रन्स टू नीड. 6 गेंदे 20 रनों की जरूरत. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची आता आवश्यकता असेल हा सामना इथनं जिंकण्यासाठी. कोणता गोलंदाज यूज केला जाईल, कोणत्या गोलंदाजाचा वापर इथनं केला जाईल, कारण 6 बॉल अतिशय महत्वाचे असतील. कारण हे 6 चेंडू नीट व्यवस्थित टाकले तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल आणि ह्या 6 चेंडूंमध्ये जर 20 धावा खर्च केल्या तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. खरं तर अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना 7 खून माप असतं, कारण 6 बॉलमध्ये 20 जरी नाही बनल्या तरी त्याचे पाठीराखी त्याचे कॅप्टन काही बोलणार नाही, कारण धावा संख्या जास्त होती. आणि गोलंदाजाने जर 6 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या ना तर त्याचं करिअर धोक्यात असतं, कारण त्याला मी म्हणेल 1 ते 2 रात्री घरातच राहावं लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ज्या ज्यावेळी खेळाडू चांगला करतोय त्या त्यावेळी कौतुकाची थाप पडते, परंतु एखाद्या खेळाडूकडनं चुका होतात ना त्या त्यावेळी अपशब्द देखील ऐकावे लागतात या खेळामध्ये. कारण गावकरी मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी प्रत्येकाने खेळणं गरजेचं आहे. आणि इथे आलाय हा संघर्षमय षटकार. संघर्षाचा शंखनाद फुकत असताना ठोकलाय फलंदाजानं हा मेगा हिट. 6 रन्स. धन्यवाद डीजे.
लेफ्ट हँड बॅट्समन संपतच नाहीयेत. खरं तर आपण सुरुवातीच्या पहिल्या चेंडूपासून पाहतोय लेफ्टीच फलंदाजी करतोय. नाही, नुकतीच माहिती देखील आमच्यापर्यंत मिळते की पाली एकमात्र असं गाव आहे की ज्या गावामध्ये 8 ते 9 खेळाडू लेफ्टी आहेत. आणि ह्या मैदानावर त्यातलं त्याच खूप मोठा ऍडव्हान्टेज. धावसंख्या 6च्या मदतीनं 39 वरती जाऊन पोहोचले. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. 5 बॉल्स रिमेनिंग अँड 14 रन्स टू विन. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म यावी. अनदर बिग हिट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅग्निफिसेंट स्ट्रोक. 6 रन्स. मैं कहूंगा रॉन्ग डिसीजन. ये मैं कहूंगा रॉन्ग डिसीजन, क्योंकि लेफ्ट हैंड बल्लेबाज आपके सामने और लेफ्ट आर्म गेंदबाज को लाना, ये मैं कहूंगा कप्तान की बहुत बड़ी गलती है. कर्णधाराची खूप मोठी चूक मी म्हणेल, कारण समोर लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आलाय. खरं तर मित्रांनो, टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाजाचे बॉल पडल्यानंतर आजच्या बाजूने इन कटर होतात, इन स्विंग होतात आणि ते डावखुऱ्या फलंदाजाला अगदी त्याच्या स्लॉटमध्ये मिळतात. क्रिकेट हा प्लॅनिंगचा खेळ आहे, युक्तीचा खेळ आहे. खरं तर कर्णधारानं कुठेतरी विचार करायला हवा होता. सामना संपलेला नाहीये, कारण 4 चेंडू अजूनही 8 धावसंख्येची गरज. इथनं देखील कमबॅक होऊ शकतं. एखादा राईट आर्म ऑप्शन जर त्याच्याकडे शिल्लक असता तर त्याचा देखील वापर करायला हवा होता, असं आता इथनं जरूर म्हटलं जातं. ॲज अ कॉमेंटेटर अनालिस जर आपण केलं ना, तर लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट हँड फलंदाजासमोर नेहमीच कठीण परीक्षेमध्ये असतो, कठीण परिस्थितीमध्ये असतो आणि ते पाहायला देखील मिळालंय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. वन्स अगेन लगातारचा 3रा षटकार. सामना होता कुठे आणि आता हा सामना आला कुठे. म्हणून क्रिकेट हा मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणं गरजेचं आहे. कधी काय घडेल या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी सांगू शकत नाहीये. 3 बॉल 2ची गरज. सलग 3 षटकार या ठिकाणी ठोकलेत. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या त्या फलंदाजासाठी. अगदी कठीण परिस्थितीमध्ये असताना हा सामना आपल्या बाजूने झुकवलाय. यावेळेचा हा चेंडू इथे लॅप स्वीप, मिस फिल्डिंग आणि मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या खेळाडूसाठी, या प्रदर्शनासाठी. अगदी सामना फसला असताना, अडचणीमध्ये असताना त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. तर निश्चितच सामनावीर देखील आपण त्याच खेळाडूला देणार आहोत. अष्टपैलू खेळ त्यानं केला होता आणि शेवटच्या ओव्हर मध्ये खास करून सामना आपल्या बाजूने झुकवला होता, असा संजोग ठरलाय या सामन्याचा सामनावीर. संजोग आपण त्वरित या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपल्या VIP डाईज वर. वेल प्लेड, बेस्ट ऑफ लक अँड हार्ड. तो सामना या ठिकाणी अक्षरशः संजोग 12 धावा बनवल्या होत्या, माफ करा वासुदेवनं. संजोगला आपण सामनावीर देणार आहोत. त्यानं 22 धावांचं योगदान दिलं. तर निश्चितच मी विनंती करेन सुधीर दादा शेलार, आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराची आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी संजोगला देणार आहात. अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला. खरं तर शहापूर तालुक्यामधील हा संघ आहे. त्यांच्या समोर आपण पाहिला वारलीपाडा हा संघ खेळताना पडगा PTC विभागामधला. हे पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर सामनावीराची आकर्षक ट्रॉफी
या ठिकाणी संजोगला दिली जाते. वेल प्लेड संजोग अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. पुढील सामन्यासाठी तुला खूप सारे शुभेच्छा असतील. तर या ठिकाणी दुसऱ्या फेरीमधील पहिल्या लढतीकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. टीम अर्थातच PG स्पोर्ट कास्टने घरच्या मैदानावरती इथे खेळताना दिसेल.